नमस्कार. मोबाईल डेअरीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत की मोबाईल डेअरीमध्ये आपण शेतकरी ॲपमध्ये कशी नोंदणी करू शकता, रजिस्ट्रेशन कसं करू शकता आणि त्याचबरोबर पासवर्ड कसे रिसेट करू शकता. तर मोबाईल डेअरी कस्टमर ॲप किंवा शेतकरी ॲप हे डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला प्ले स्टोअरमध्ये यायचं आहे. इथे आल्यानंतर आता हे ॲप इन्स्टॉल आहे, तर मी ते सर्वप्रथम अनइन्स्टॉल करून तुम्हाला दाखवतो की इन्स्टॉल कसे करणार. तर आता इथे तुम्हाला मोबाईल डेअरी सर्च करायचं आहे. मोबाईल डेअरी सर्च केल्यानंतर इथे आपल्याला जर तुम्ही शेतकरी असाल तर तुम्ही मोबाईल डेअरी कस्टमर ॲप हे डाउनलोड करायचं आहे. त्यानंतर इन्स्टॉल बटनावर क्लिक करायचं आहे. आता झालेलं आहे. त्यानंतर ओपन या बटनावर क्लिक करायचं आहे. आपली जी भाषा तेवढी आपल्याला निवडायची आहे. आता इथे मी मराठी भाषा निवडत आहे. त्यानंतर आता इथे आपल्याला नोंदणी करायची आहे. त्यानंतर इथे आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर OTP विनंती करायची आहे. आता आपल्या ह्या मोबाईल नंबरवर OTP जातो आणि हे लक्षात असायला घ्या की हा मोबाईल नंबर आपण जिथे दूध घालतो त्यांच्या मोबाईल डेअरी सॉफ्टवेअरमध्ये आपल्या उत्पादक नावामध्ये हा सेव्ह पाहिजे. आता आपल्याला OTP चेक करायचा आहे. OTP आलेला आहे. OTP आल्यानंतर मला इथे पासवर्ड सेट करायचा आहे. यानंतर नोंदणी या बटनावर क्लिक करायचं आहे. या प्रकारे आपण नोंदणी करू शकतो. आता आपली नोंदणी यशस्वी झालेली आहे. आता आपल्याला इथे आपला नंबर टाकायचा आहे. यानंतर आपल्याला पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता की मला माझं डेअरीचं सगळं संकलन, खाद्य, कर्ज, बिल, सूचना फलक, जनावरे ही सगळी माहिती आलेली आहे. त्यानंतर इथे बघू शकता की मला 2 संकलन केंद्रांमध्ये परवानगी आहे. त्यामुळे मी आता 2 संकलन केंद्रांमध्ये दिसत आहे. तर अशा प्रकारे आपण नोंदणी करू शकतो. जर कधी आपण पासवर्ड विसरला तर आपल्याला प्रोफाईलमध्ये यायचं आहे. त्यानंतर इथे पासवर्ड बदल यावर क्लिक करून तुम्ही करू शकता, सध्याचा पासवर्ड किंवा नवीन पासवर्ड. यानंतर आपल्याला जर पासवर्ड लक्षातच नसेल तर साइन आउट करायचं आहे. होय म्हणायचं आहे. होय म्हणल्यानंतर इथे आपल्याला भाषा निवडायची आहे. परत पासवर्ड विसरला त्या बटनावर क्लिक करायचं आहे. मोबाईल नंबर टाकायचा आहे. OTP विनंती करायची आहे. त्यानंतर आपल्या या नंबरला OTP जातो. तो OTP आपल्याला इथे टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर आता आपल्याला नवीन पासवर्ड सेट करायचा आहे आणि त्यानंतर नवीन पासवर्ड बनवा या बटनावर क्लिक करायचं आहे. आता आपला पासवर्ड रिसेट झालेला आहे. आता आपण नवीन पासवर्डनं लॉग इन करू शकतो. तर अशा प्रकारे आपण पासवर्ड पण रिसेट करू शकतो. धन्यवाद.